ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार मुलांनो, मी बोमाजी यशवंत कांबळे MLPS हडलगा तालुका खानापूर जिल्हा बेळगावी येथे सहशिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहे. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण 11 प्रकाश, छाया आणि परावर्तन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लाईट, शॅडोज अँड रिफ्लेक्शन्स असे म्हणतो, हे प्रकरण 11 मी आज तिसरा भाग घेत आहे. जवळजवळ 2 भाग आपण या प्रकरणाचे संपवलेले आहोत आणि आज हा शेवटचा भाग आहे. तर मुलांनो, हे भाग घेत असताना मी तुम्हाला काही 2 सूचना देऊ इच्छितो. पहिली सूचना की या प्रकरणामध्ये आपण जे जे विषय शिकत आहोत ते विषय तुम्ही वही आणि पेन यांच्या सहाय्यानं लिहून घेतला तर बरं होईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फावल्या वेळेमध्ये ते वाचन केल्यानंतर तुमचं ज्ञान वृद्धीसुद्धा होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो तिसरा भाग आहे हा शेवटचा भाग आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक ऐका आणि या प्रकरणामध्ये जे काही कृती आहेत किंवा ज्या काही प्रयोग आहेत त्या प्रयोग तुम्ही करायचा तुमच्या घरी प्रयत्न करा किंवा शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांच्या सहाय्यानं, विद्यार्थी मित्रांच्या सहाय्यानं तुम्ही ते प्रयोग करायला प्रयत्न करा. तर चला तर पाहूया. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण यापूर्वी म्हणजे मागच्या तासामध्ये आपण काय काय शिकलो त्याच्याविषयी थोडं ज्ञान घेऊया. तर सर्वप्रथम आपण छाया किंवा सावली म्हणजे काय याविषयी मागच्या तासामध्ये आपण शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे सूचीछिद्र कॅमेरा, ज्याला आपण पिन होल कॅमेरा असं म्हटलेलं आहे, हा कॅमेरा कशा पद्धतीनं आम्ही घरी किंवा शाळेमध्ये तयार करू शकतो याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि मला वाटतं की तुम्ही घरी हा प्रयोग किंवा हे पिन होल कॅमेरा बनवायचा तुम्ही प्रयत्न केला असेल. बरोबर वाटलं ना, आनंद वाटला ना, आणि वस्तू पाहताना तुम्हाला मज्जासुद्धा आली असणार. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आता आपण भाग 3 पाहणार आहोत. भाग 3 मध्ये आरसे आणि परावर्तन, भाग 3 हा आपण आरसे आणि परावर्तन याविषयी माहिती घेणार आहोत, ज्याला इंग्रजीमध्ये मिरर्स अँड रिफ्लेक्शन्स असं म्हटलेलं आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की इथं एक आरसा आहे आणि एक बॅटरी, या बॅटरीतून निघणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशातून परावर्तन झालेलं तुम्हाला दिसू शकतं. आज आपण हाच विषय घेऊन पुढचा अभ्यास करायचा आहे. तर मुलांनो, आरसा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? आरसा म्हणजे काय? तुम्हाला काच किंवा ग्लास समजलेला आहे आणि ही काच पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे की अर्धपारदर्शक आहे? कोण सांगू शकतं? हो, ही काच जी माझ्या हातामध्ये आहे ही काच कोणती आहे? ही पारदर्शक आहे. कोणती आहे? पारदर्शक. तुम्ही मला पाहू शकता किंवा मी तुम्हाला सुद्धा या काचेतून पाहू शकतो. ही पारदर्शक काच. तर आरसे तुम्ही पाहिला असणार, आजकाल सर्वांच्या घरामध्ये हे आरस किंवा आरसे सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध आहेत. ही जी मिरर आहे, ही जी मिरर कशी बनते तर तुम्ही पाहू शकता की एका मिररच्या बाजूला हे जे लेपन लावलेलं आहे ते लेपल माहिती आहे तुम्हाला कशाचं आहे? ते ऑक्साईड. कशाचं आहे? पाऱ्याचं जे आहे ऑक्साईड, त्या पाऱ्याचा ऑक्साईड इथं लावून हे लेपन केलेलं आहे. किंवा तुम्ही साध्या आरशाला सुद्धा, साध्या ग्लासला सुद्धा तुम्ही एखादा रंग चढवला असेल आणि त्याची जर प्रतिमा पाहिलं तरी मिररसारखं किंवा आरशासारखं हे सुद्धा काम करू शकतं. तर आज आपण आरसे आणि परावर्तनाविषयी आणखीन काही संपूर्ण माहिती मिळवायचं आहे. त्यासाठी पहा,
तुम्हाला जे तुमच्या घरी जो आरसा आहे तो आरसा इथं मी दाखवत आहे. काय उपयोग आहे या आरशाचं? हां, घरी आपण आपला चेहरा पाहण्यासाठी किंवा आपली वेशभूषा कशी आहे, आपला ड्रेसअप कशा पद्धतीने झालेला आहे हे पाहण्यासाठी आपण काय करतो, या आरशाचा वापर करतो. म्हणजे काय होतं, या आरशामध्ये जे आरशाच्या समोर एखादी वस्तू असेल त्या वस्तूचं प्रतिबिंब आपणाला त्या आरशामध्ये दिसत असतं. त्या आरशासमोर कोणतीही वस्तू असू दे, पेन असू दे, बुक असू दे, चेंडू असू दे किंवा स्वतः तुम्ही जरी थांबला तर तुमची प्रतिमा त्या आरशामध्ये दिसत असते. प्रतिबिंब तुमचं त्या आरशामध्ये दिसत असतं. फक्त आपण आरशामध्ये तेवढंच आपलं प्रतिबिंब पाहू शकतो का? नाही. आपण हे प्रतिबिंब या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सरोवरे किंवा डोंगर किंवा नदी, तलाव जिथं आहे तिथं आपण इमारती आणि झाडे, वनस्पती, डोंगर यांचे सुद्धा आपण काय पाहू शकतो, प्रतिबिंब पाहू शकतो. म्हणजे पाणी, जे सपाट पाणी आहे, न हलणारं किंवा तिथं पाणी एकदम संत गतीनं थांबलेलं आहे, ते पाणी आरशाचं काम करतं आणि त्यावरती आपण त्या डोंगरामधील झाडे किंवा वनस्पती यांचं प्रतिबिंब असलेलं आपण पाहू शकतो. आणखीन काही चित्र पाहून आपण याचा अंदाज लावू शकतो की इथं प्रतिबिंब कशा पद्धतीने तयार झालेलं आहे. हे सुद्धा सुंदर चित्र, असं डोंगराचं सुंदर सरोवराचं चित्र तुम्ही पाहू शकता की प्रतिबिंब किती सुंदर पद्धतीनं तयार झालेलं आहे इथं. त्यानंतर आपण याही सरोवराचा जरा अभ्यास केला तर तुम्हाला स्पष्टपणे दिसून येतं की प्रकाशामध्ये आपण हे प्रतिबिंब अतिशय उत्तमरित्यानं पाहू शकतो म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं प्रतिबिंब आणि आरशाविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मुलांनो, तुम्ही या चित्रामध्ये पाहत असणार की केस कापण्याच्या दुकानामध्ये अशा पद्धतीचं आरशाची विभागणी केलेली असते, आरशाची मांडणी अशा पद्धतीने केलेली असते. का तर जो केस कापून घेणार आहे त्याला मागचं सुद्धा व्यवस्थितपणे कापलेलं आहे की नाही हे दिसण्यासाठी सुद्धा आरशाचाच उपयोग करतात, किंवा समोरचं केस व्यवस्थित कापले गेलेले आहेत की नाही, आपण कसे दिसत आहोत हे पाहण्यासाठी सुद्धा आपण समोरच्या आरशाचा सुद्धा उपयोग करत आहोत. तर हे सर्व विज्ञानामध्ये प्रतिबिंब या विज्ञानावरती आधारित असलेले हे जे आरसे आहेत याचा आपण इथं वापर करत असतो. तर मुलांनो, आपण एक आता प्रयोग करून पाहायचा आहे. हा प्रयोग चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हा रात्रीचा करायचा आहे. कसा करणार? यासाठी तुम्हाला एका बॅटरीची आवश्यकता आहे. हे जे तुम्ही पाहत असणार या बॅटरीची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर एका आरशाची सुद्धा आवश्यकता आहे. या आरशाची सुद्धा आवश्यकता आहे. काय करायचं की एका मित्राला तुम्ही एका बंद खोलीमध्ये किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये एका मित्राला हा आरसा धरायला द्यायचा एका कोपऱ्यामध्ये, आणि तुम्ही हे जे टॉर्च आहे किंवा ही जी बॅटरी आहे या बॅटरीचा प्रकाश तुम्ही त्या आरशावरती पाडू द्यायचा आहे. त्यानंतर काय जाणवेल तुम्हाला की त्याचं एक प्रतिबिंब, त्याचं एक रिफ्लेक्शन झालेलं तुम्हाला दिसून येईल. नंतर परत एका मित्राला तुम्ही एका कोपऱ्यावरती उभं करायचं आहे आणि थोडा जे तुम्ही बॅटरी घेतलेला आहे या बॅटरीचा प्रकाश थोडासा तिरका केल्यानंतर तुम्हाला असं जाणून येईल की तो प्रकाश त्या आरशावरती पडेल आणि त्याचं प्रतिबिंब एका सरळ रेषेमध्ये परावर्तित होऊन तुमच्या मित्राच्या अंगावरती किंवा शर्टवरती पडलेले तुम्हाला दिसून येईल, जसं तुम्ही या चित्रामध्ये पाहतात. असं का होत असणार? कारण आरसा प्रकाश किरणांचं परावर्तन करतो. बरोबर आहे मित्रांनो, कारण हा आरसा जो आहे तो प्रकाश किरणांचं परावर्तन करण्याचं काम करत असते. म्हणजे काय होतं इथं, या कृतीवरून आपण असं समजून घेऊ शकतो की आरसा त्यावर पडलेल्या प्रकाशाची दिशा बदलतो. पहिल्या वेळेला तुम्ही ज्यावेळेला प्रकाश किरण सोडता आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही प्रकाश किरणाची अवस्था किंवा दिशा बदलता त्यावेळेला सरळ रेषेत जाणाऱ्या प्रकाशाचं आरशामुळं काय होतं, परावर्तन होत असतं. हा एक साधा प्रयोग
तुम्ही तुमच्या घरी करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, आता आपण एक छोटासा प्रयोग इथं करून पाहायचा आहे. तो प्रयोग कोणता आहे? तो प्रयोग सरळ रेषेत जाणारा प्रकाश आणि आरशातून परावर्तित झालेला प्रकाश हा कसा असतो याविषयी आपण थोडा माहिती घ्यायचा आहे. आणि या प्रयोगासाठी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही तुमच्या घरी केलेली किंवा शाळेमध्ये केलेली पाहिजे. काय आहे? या प्रयोगासाठी लागणारं साहित्य जे आहे, एक कंगवा आहे, एक आरसा आहे आणि एक पुठ्ठा किंवा तुम्ही थर्मोकोलसुद्धा वापरला तरी चालेल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे जे बॅटरी आहे, ही बॅटरी अतिशय महत्त्वाची आहे. किंवा बॅटरी नसेल तरी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा हा प्रयोग करून पाहू शकतो. तर आपण या कंगव्याच्या दिशेनं तुम्ही जर हा जो प्रकाश येत आहे तो प्रकाश जर या आरशावरती टाकला आणि या आरशावरती पडलेला जो प्रकाश आहे, तुम्हाला आत्ताच माहिती आहे की प्रकाश किरण हे एका सरळ रेषेमध्ये जातात आणि चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. इथं भरपूर असं उजेड असल्याकारणानं हा प्रयोग इथं तितकासा तुम्हाला समजणार नाही कशा पद्धतीनं सरळ रेषेमध्ये आहे. मात्र तुम्ही या चित्राद्वारे किंवा तुम्ही स्वतः घरी हा जर प्रयोग अंधाऱ्या खोलीमध्ये जर करून पाहिला तर तुम्हाला अतिशय उत्तमरित्या समजून येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही बॅटरी इथं प्रकाश सोडल्यानंतर हे प्रकाश या सरळ रेषेतून म्हणजे जिथं जिथं कंगव्यामधील जी जागा आहे, दोन दोन काड्यामधील जी जागा आहे त्याच्यातून हा प्रकाश किरण आरपार जातो आणि हा प्रकाश किरण या आरशावरती आटपतो आणि परत हा रिफ्लेक्ट होतो, परावर्तित होतो. अशा पद्धतीचं तुम्ही तिसऱ्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दृश्य इथं दिसून येईल. समजला? तर मित्रांनो, आपण हा प्रयोग यानंतर मुलांनो आपण प्रकाशाचं सरळ रेषेमध्ये आगमन कसं होतं आणि आरशातून होणारे जे परावर्तन आहे ते कशा पद्धतीने होतं परत एका प्रयोगाद्वारे आज आपण करून पाहायचं आहे. बघा, चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचे मित्र ABCD असे, मी इथं ABCD म्हणून नाव घेत आहे, तर असे 4 मित्र आणि तुम्ही स्वतः या प्रयोगासाठी आवश्यक आहे. शिवाय तुमच्या हातामध्ये एक आरसासुद्धा पाहिजे आहे. तर या प्रयोगामध्ये काय करायचं आहे? 4 मित्रांना सुद्धा तुम्ही ABCD अनुक्रमाने एका सरळ रेषेमध्ये किंवा एका रांगेमध्ये उभं करायचं आहे आणि जो आरसा आहे त्या आरशाचा जो पृष्ठभाग आहे, हा समोरचा पृष्ठभाग हा त्यांना सरळपणे हा पृष्ठभाग दिसेल अशा पद्धतीनं प्रकाशाचे सरळ रेषेमध्ये आगमन कसं होतं आणि आरशातून होणारे परावर्तन कसे असतं हे पाहण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करायचा आहे. तर तुम्हाला या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या 4 मित्रांची इथं आवश्यकता आहे आणि तुम्ही स्वतः इथं तुमच्या 4 मित्रांना सुद्धा ABCD असे नावे द्या आणि तुमच्या हातामध्ये एक आरसा असू दे. आरशाचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग तुमच्या मित्रांना दिसेल अशा पद्धतीने ठेवा. ज्यावेळेला तुम्ही ABCD असं तुमच्या मित्रांना नावं दिलेलं असता त्यावेळेला प्रत्येक मित्राला तुम्ही विचारत जावा की तुम्हाला त्या आरशामध्ये कुणाची प्रतिमा दिसत आहे. तुम्हाला उत्तर असं असेल की A व्यक्ती तुम्हाला B ची प्रतिमा दिसत आहे असं म्हणेल, किंवा B व्यक्ती A ची प्रतिमा दिसत आहे असं म्हणेल, किंवा C चा व्यक्ती D किंवा A ची प्रतिमा दिसत असेल. अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारून तुम्ही त्यांना अनुमान नोंदवून घेऊ शकता. यावरून आपणाला असं समजतं की प्रकाशाचा जो सरळ रेषामध्ये आगमन होत आहे आणि आरशातून जो होणारा परिवर्तन आहे तो कशा पद्धतीने होत असतो याच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते. त्यानंतर उजवा आणि डावा. काय हे उजवा आणि डावा? हा एक छोटासा प्रयोग आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करू शकता. काय करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर किंवा अंघोळ करून झाल्यानंतर सरळ आपण आरशासमोर जाऊन बसतो. आरशासमोर बसल्यानंतर आपण जो हातामध्ये घेतलेला कंगवा, जो उजव्या हातामधून जो घेतलेला कंगवा आहे तो आपण ज्यावेळेला आरशामध्ये पाहतो त्यावेळेला तो डाव्या हातामध्ये घेतलेला असा दिसतो. हा जो भास आहे
ही जी भ्रम आहे, हे जे भास आहे, या भासेमुळं आपल्याला अत्यंत आनंदसुद्धा मिळत असतो. कारण हे मनोरंजनासाठी जरी विषय असला तरी सुद्धा याचं कारण असं आहे की प्रतिबिंब. याचं कारणच असं आहे की प्रतिबिंब किंवा परावर्तन. या परावर्तनामध्ये उलटी बाजू आपणाला झालेली दिसून येत असते. अशा पद्धतीचे खेळ आपण करू शकतो आरशाच्या सहाय्यातून. त्यानंतर मित्रांनो, ही कोणती वस्तू आहे कोणी सांगू शकता का? विचार करा, पाहू काय असेल ही वस्तू. नाही समजलं? आता माझ्याकडे हीच वस्तू तयार करून मी आणलेली आहे, पाहू शकता. आता सांगा मला ही वस्तू कोणती आहे? हो, बरोबर आहे. तुम्ही खेळणी म्हणून या वस्तूचा वापर करत असता. याला काय म्हणतात माहिती आहे? याला कॅलिडिओस्कोप म्हणतात. याला काय म्हणतात? कॅलिडिओस्कोप म्हणतात. तर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही या वस्तूचा खेळणी म्हणून वापर करत असता तेव्हा यामध्ये सुद्धा परावर्तनाचा खेळ होत असतो. तुम्हाला माहीत असेल की या वस्तूतून ज्या वेळेला तुम्ही पाहता त्यावेळेला तुम्हाला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दृश्यसुद्धा दिसतं किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला दृश्य दिसतं. परत तो फिरवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला दृश्य दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे शोभादर्शक आहे त्याला आपण कॅलिडिओस्कोप म्हटलेलं आहे, एक मनोहारी यंत्र आहे. आणि इथं प्रकाशाच्या परिवर्तनाचा काय होतं उपयोग झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. प्रकाशाचा परिवर्तनाचा इथं उपयोग होतो. आणि या आधारावरतीच, या विज्ञानाच्या शास्त्रावरतीच, या परावर्तनावरतीच हा जो कॅलिडोस्कोप आहे, ज्याला शोभादर्शक म्हणून आपण मराठीमध्ये म्हणतो, याची आपण निर्मिती केली आहे. पहा, फार सोपं आहे हे तयार करण्यासाठी. 3 आरसे घ्यायचे आहेत आणि हे आरसे एकमेकाला अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये जोडायचे आहेत. आणि एका बाजूला ट्रेसिंग पेपर किंवा इतर काही अर्धपारदर्शक असलेली वस्तू जे पेपर असेल त्याच्यामध्ये आपण काकणाचे जो थोडे थोडे तुकडे आपण जर घालून अशा पद्धतीनं पॅकिंग करून आपण जर असं पाहिलं तर आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चित्रामध्ये पाहत असणारे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. तर हे कॅलिडोस्कोप. तर मित्रांनो, आपण आता कोणतं चित्र आहे ते पाहूया. कोण सांगू शकतं हे कोणतं चित्र आहे? नाही समजलं? बघा, प्रयत्न करा. अशा पद्धतीचं दृश्य तुम्ही कुठंतरी पिक्चरमध्ये किंवा सिनेमा किंवा सिरियल पाहत असताना बघितलं आहे का? किंवा बातम्या पाहत असताना बघितलेलं आहे का? नाही बघितला? असू दे. या प्रकारचं चित्र तरी पाहिला? हो, अवश्य तुम्ही या प्रकारचं चित्र तुम्ही पाहिलं असेल. काय म्हणतात बरं याला? इंग्रजीमध्ये आपण याला सबमरीन म्हणतो. आपण याला काय म्हणतो? सबमरीन म्हणतो. तर मुलांनो, हे जे सबमरीन आहे ह्याच्या वर जे आहे, जो आरशासारखं तुम्हाला दृश्य दिसत आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? परिदर्शक किंवा पेरिस्कोप म्हटलेलं आहे. आता हे पेरिस्कोप काय करत असतं? सबमरीनला किंवा या पाणबुडीला, जे सबमरीनला जे पेरिस्कोप जोडलेलं आहे याचं काम काय? बघा, सबमरीनमध्ये आतमध्ये जे सैनिक असतात, जे शिपाई लोक असतात, त्यांना पाण्याच्या वरच्या बाजूला कोण प्रकारचे वस्तू आहेत किंवा कोणत्या प्रकारची जागा आहे किंवा तिथं कोणतरी शत्रू लोक आहेत की नाही हे शोधून काढण्यासाठी आपण या पेरिस्कोपचा वापर इथं करत असतो. तर हे पेरिस्कोप दिसायला कसं असतं? बघा, पेरिस्कोप हे साधं एक पेरिस्कोप आहे. हे पेरिस्कोपचा नमुना एक तुम्हाला मी इथं या चित्रामध्ये दिलेला आहे. हे पेरिस्कोप तुम्ही घरातसुद्धा करू शकता. तर इथं मी सुद्धा अशाच प्रकारचा एक पेरिस्कोप इथं तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. या पद्धतीचं मी साधं एक पेरिस्कोपसुद्धा इथं तुम्हाला तयार करून दाखवत आहे. हे पेरिस्कोप करायला अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण हे करू शकतो. तर कशा पद्धतीनं करू शकतो पाहू शकता तुम्ही. चित्रामध्ये पहा. या चित्रामध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला मी इथं एक दृश्य दाखवतो. इथं पाहू शकता तुम्ही. या पेरिस्कोपमध्ये अशा प्रकारची एक रचना असते. इथं
चित्रामध्ये पाहिल्याप्रमाणे जो आरसा क्रमांक 1 आहे, हा आरसा क्रमांक 1 अशा पद्धतीनं 45 अंशच्या डिग्रीमध्ये हा आरसा इथं तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर त्याच्या खालीच हा जो दुसरा आरसा आहे, हा आरसासुद्धा तुम्हाला अशाच रीतीनं तुम्ही तिथं लावायचा आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारचं कात्रण घेऊन तुम्ही जर याला पॅक केला, याला बंद केला, तर तुम्हाला अशा प्रकारचा एक पेरिस्कोप मला इथून दे. नंतर तुम्ही याला चिकटपट्टी लावून पूर्णपणे गुंतवून तुम्ही अशा प्रकारे एक पेरिस्कोपसुद्धा तयार करू शकता. आणि याप्रमाणे तुम्ही जर दृश्य पाहिला तर तुम्हाला दृश्य दिसू शकतं. आणखीन असंच एक पेरिस्कोपसुद्धा मी परत एक तयार करून तुम्हाला दाखवतो. तर मुलांनो, हाही सुद्धा एक पेरिस्कोप आहे. हाही अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हा पेरिस्कोप करू शकता. मी इथं 2 पाईप घेतलेले आहेत. एक पाईप आणि हा एक क्रॉस पाईप, हा एक क्रॉस पाईप जोडून आणि मध्ये आरसा जोडलेला आहे. आणि याच्यातून जर तुम्ही पाहिला, कितीही उंच ठिकाणी किंवा भिंत असेल, भिंतीच्या वरचं त्या पलीकडील कोणतंही दृश्य असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं पाहू शकता. तर ह्या पेरिस्कोपचा उपयोग अत्यंत फायदेशीर ठरत आहे सैनिकांना. ज्या पाणबुड्यामध्ये जे सैनिक आहेत ते शत्रूंचं कोणत्या दिशेनं आगमन होत आहे हे पाहण्यासाठी सुद्धा या पेरिस्कोपचा इथं वापर करतात. तर मुलांनो, पाहिला ना पेरिस्कोप? कसं वाटलं? मजा आली ना? तर बघा, आत्तापर्यंत आपण पेरिस्कोप, कॅलिडोस्कोप कशा पद्धतीनं तयार करतात याविषयी संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. तर आपण एक योजना कार्य मी तुम्हाला आज देत आहे. कोणत्या प्रकारचं योजना कार्य पहा तुम्ही. वर्गमित्रांच्या मदतीनं परिदर्शक, ज्याला पेरिस्कोप आत्ताच मी दाखवलं, ते तुम्ही तयार करून बघायचं आहे. आणि त्याचे फायदे कोणकोणते आहेत ते सुद्धा लिहून काढायचे आहेत आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा. यानंतर वर्गमित्रांच्या मदतीने शोभादर्शक कॅलिडोस्कोप तयार करून त्याचे फायदे सुद्धा लिहून काढा आणि तुमच्या वर्गमित्रांसोबत आणि तुमच्या शिक्षकांसोबत त्याविषयी चर्चा करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या 11व्या प्रकरणामध्ये आपण स्वयंप्रकाशित लुमिनस पदार्थ किंवा वस्तू म्हणजे काय, परप्रकाशित नॉन लुमिनस पदार्थ म्हणजे काय, त्यानंतर पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक या वस्तू कशा असतात हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर छाया, शॅडो खरंच काय असतं याविषयी सुद्धा आपण संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर सूचिछिद्र कॅमेरा, पिन होल कॅमेरा कशा पद्धतीने तयार करतात याच्याविषयी सुद्धा आपण भरपूर माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर आरसे आणि परावर्तन, मिरर्स अँड द रिफ्लेक्शन्स याविषयी सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने आपण माहिती मिळवलेली आहे. मला वाटतं की हे जो प्रकरण आहे हे प्रकरण तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेलं आहे असं मी समजून घेतो. आणि दिलेला जो योजनाकार आहे, दिलेले जे योजनाकार आहेत ते तुम्ही वेळच्या वेळी करून तुमच्या शिक्षकांना दाखवा. आणि अशा पद्धतीनं हा जो प्रकरण आहे इथं मी समाप्त करतो. धन्यवाद.